जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप। एकनाथ शिंदेंचा अखेर राजकारण भाजपचं संपवणार। आली आहे मोठी बातमी थेट दिल्लीतून। एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंसोबत जे केलं तेच आता भाजपा एकनाथ शिंदेंसोबत करणार। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील। आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे। एकनाथ शिंदे हे नेहमी अमित शहांकडे जातात। गेल्यावेळी सुद्धा ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील काही तक्रारींचा पाडा वाचण्यासाठी अमित शहा यांच्याकडे गेले आणि अमित शहा यांनी सुद्धा त्यांना भरपूर वेळ देऊन त्यांच्या तक्रारी ऐकल्या। मात्र शेवटी अमित शहा यांनी सांगितलं की सरकारसोबत राहायचं असेल तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नियमांप्रमाणेच राहावं लागेल। तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सत्ता संघर्ष पेटलेला दिसत आहे। एकनाथ शिंदेंचे अनेक मोठे निर्णय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी बदलले आणि शिंदेंना मात दिली, परंतु आता शिंदे यांचं जे राजकीय अस्तित्व फक्त शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर आहे ते सुद्धा अखेर डळमळीत झालेलं दिसत आहे। आणि त्यातूनच एक महत्त्वाची बातमी आलेली दिसत आहे। भाजपाने आता अखेर डाव टाकलेला दिसत आहे आणि शिंदे गटातच मोठी फूट पाडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचा जवळचा मोहरा फोडल्याची महत्त्वाची सूत्रांची बातमी आलेली आहे। एकनाथ शिंदे यांना जेव्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या कमी जागा आल्या होत्या तर भाजपाच्या जास्त जागा आल्या होत्या। मात्र तरीही मुख्यमंत्री पदाची पुन्हा महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले एकनाथ शिंदे हे नाराज होऊन त्यांच्या मूळ दरेगावी गेले होते, परंतु त्यानंतर भाजपाने त्यांची समजूत काढली आणि उपमुख्यमंत्री पदावर त्यांची बोलवण केली। मात्र तेव्हापासून भाजप आणि त्यांच्यात काहीच पटत नाही असं दिसतं। नेहमीच आता येणाऱ्या नगर परिषद किंवा ज्या काही महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या युतीत कुरबूर झालेले दिसत आहे आणि जागा वाटपावरून सुद्धा गोंधळ उडालेला दिसत आहे। त्यामुळेच आता येणाऱ्या काळात पुढे जे एकनाथ शिंदेंचं पक्ष आणि चिन्ह हेच महत्त्वाचा आधार आहे तेच आता भाजपा काढून घेण्याच्या तयारीत आहेत आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटात दोन जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांना फोडून शिंदे गटात मोठी उभी फूट पाडल्याचं चित्र दिसत आहे। उदय सामंत यांना सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची आस अनेक वर्षापासून लागलेली दिसत आहे आणि तेच ओळखून भाजपाने उदय सामंत यांच्याकरवी 20 ते 25 आमदार फोडल्याची महत्त्वाची बातमी येत आहे। आणि तर तसं झालं तर उपमुख्यमंत्रीपदी उदय सामंत हे राहतील आणि शिंदेंचे जे काही आमदार आहेत ते पुन्हा भाजपाकडे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेश करतील अशी शक्यता आहे। त्यामुळे आपसुकच जी काही महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात चालू आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांची हार होऊ शकते आणि पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं। त्यामुळे आता भाजपा पुढील राजकीय खेळी काय करते आणि शिंदेंना कसं त्यांचं राजकीय अस्तित्व हे ओळखून त्यांना मात देईल याकडेच लक्ष लागलेलं दिसत आहे। त्यामुळे आतमधून जे काही आमदार भाजपमध्ये दाखल होण्याच्या जेव्हा भाजपा फडणवीस यांच्या सूचना येतील त्यावेळी शिंदेंचा पक्ष खिळखिळा झालेला असेल असं दिसतं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रीम कोर्टातून पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि पुन्हा एकदा मातोश्री हे सत्ता केंद्र ठरेल शंका नाही असं दिसतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पक्ष आणि चिन्ह यावर कुणाचा अधिकार आहे, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा। धन्यवाद। जय हिंद।